प्रश्न विचारला रवींद्र चव्हाण यांना, तुम्ही डोंबिवलीचे आमदार आहात, वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, काय केलं दवाखान्यात? ते भुकणारे कुत्रे काय करतायत, ट्रोल करतायत. तुम्ही काय केलं? तुम्ही तो हॉस्पिटल दिला कोविडमध्ये, म्हणे 10 लाख भाडा घेतला. कोणाला काय माहीत नाही काय घटना झालेली त्यावेळेस. कोविड स्वतःच्या नातेवाईकाच्या आईबाबाच्या मैतावर पण जात नव्हते, एवढे गैरसमज होते. अशा वेळेस मला मी आयुक्तांना फोन केला. हे का सांगतो तुम्हाला, परत कोणी बोलले की त्यांच्या थोबाडावर आपटून देते. हॉस्पिटल द्यायची दानत मी दाखवली. आणि यांचा दादा कोकणात त्या आईन्स्टाईनसारखी दाढी वाढवून बसलेला. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. ते गवंडी घालतात तसे हँडग्लोव्ह घालून फिरायचे. आणि हे आपल्याला सांगणार 10 लाखासाठी मी हे केलं, लाखो रुपये खर्च केले. किती आमच्या सहकार्याने सगळे किट वाटले असेल का? केलेली मदत बोलून दाखवायची नसते, परंतु हे भक्तांना दाखवायची, म्हणून आपण बोलतोय. त्यामुळे मी माझं हॉस्पिटलची खराबी हो काय हो आम्ही न बघता दिला. अरे 3 वेळा मला कोविड झाला आणि गावाला जाऊन बसलेले ते चिल्लेपेल्ल्या सकील यांच्यावर टीका करा. त्यामुळे अशा गोष्टींना त्याच पद्धतीने उत्तरं द्या. परंतु आपल्या डोंबिवली शहराचा राजकीय वातावरण असं नव्हता. हे यांना आता खूप वाटते ना की आम्ही सगळ्यात भारी, मग टीका केली तर हे करू ते करू. एका लिमिटच्या पुढे सहन करा, उत्तर द्या. आणि त्याच्या पुढे माहोल खराब होईल असं काही करू पण नका, कारण आपल्याला खूप कामं आहेत. याविषयी मला एवढं विस्तृत बोलायची आवश्यकता नव्हती, परंतु सगळेच आता भेटलेत. मला खूप फोन आले, दादा याला असं करू का तसं करू का. शांत, त्यांना जे पाहिजे ते करायची काय आवश्यकता नाही. ते मुद्द्यावर बोलले का? अजूनही बोलले नाही की त्या दवाखान्यासाठी रवींद्र चव्हाणांनी काय केलं. तिथे पोस्टमॉर्टमचं आणून ठेवलं, तिथे रक्त वाहून आलेत ना ते गटारातनं, 3-1 हजार लोकांच्या कंप्लेंट आल्या, त्याच्यासाठी काय केलं हे कोणीच उत्तर दिलं नाही. राजू पाटलांनी 10 लाख भाडे. अरे बाबा, तुमचा दादा रिक्षा चालवत होता तेव्हा मर्सिडीजमध्ये फिरत होतो मी, खानदानी. आत्ता टेंडरच्या पैशातनं पैसे कमावलेत आणि गाड्या घोड्या दाखवून जर माझ कोणी दाखवत असेल तर मी तरी ऐकून घेणार नाही आहे, कारण मी त्यातला नाही आहे. परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की यांच्या मागे लागू नका. आहे सक्षम आपण, काय विषय नाही आहे, बाजूलाच आहे माझ्या राहतो. त्यामुळे तुम्हाला जास्त काय मेहनत करायची गरज नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, एक चांगला माहोल आहे डोंबिवली शहरात. एकत्र आणायचे आपण डोंबिवली शहरात. आम्ही तुमच्याबरोबर नसलो कमळाबरोबर, तरी पण कमळ यांच्याबरोबर आहे, धनुष्यवानाबरोबर. आणि एकत्र कुठेतरी काम करतो. 4 चांगल्या गोष्टी घेऊन या, एकत्र बसून चांगली कामं करूया. कोण नाही बोलणार आहे. बांद्राला केलं तसं इथे करूया, चांगलं सॅटिस होईल तिथे. अशी कामं करून घेण्यासाठी आपण गेलो. आपण काय कोणाला पक्ष विकलो नाही किंवा कोणाच्या धमक्यांना घाबरून गेलो नाही. हे सगळे लोक इथं जे बरेचसे विषय असतील ते घेऊन पुढे जा. यांच्या मागे, या कुत्र्या मांजरांच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवण्यात काय पॉईंट नाही आहे. त्यामुळे तशी वेळ आली तर जायचं, परंतु ओळखीचंच कोणाची खोडी काढू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.